हाय हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज मी तुम्हाला साधी सोपी भाजी दाखवते। पावसाळ्याच्या दिवसात भाजी असं होतं कधीतरी घरात भाजी नसते, पाऊस पडत असतो आणि आपल्याला टिफिनला भाजी पाहिजे असते किंवा घरात भाजी पाहिजे असते। अशा वेळी पटकन होणारी साधी सोपी आणि चविष्ट अशी सांडग्याची भाजी। सांडगे जर घरात असतील तर ठीक आहे, घरात नसतील तर किराणा मालाच्या दुकानात सांडगे मिळतात हल्ली, तर ते तुम्ही आणून ती भाजी कशी करायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तसंच ही भाजी तुम्ही पोळी, फुलका, भाकरी, अगदी गरम भाताबरोबर पण खूप छान लागते। अशी पटकन होणारी सांडग्याची भाजी चला बघूया। सांडग्याची भाजी करण्यासाठी हे मटकीचे सांडगे आहेत। तसंच 2 मीडियम कांदे घेतलेले आहेत कापून, एक छोटा टोमॅटो कापून घेतलेला आहे, 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। आणि आपल्याला हे सांडगे आता तेलामध्ये थोडेसे किंचित गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। आता ते कसे करायचं ते आता आपण बघू। तेल चांगलं तापलेलं आहे आपलं आणि ह्याच तेलात आपण फोडणी करणार आहोत, त्यामुळे तेल थोडंसं किंचित जास्त टाकलं आहे मी। ह्याच्यात आपण गुलाबी रंगाचे होईपर्यंत हे सांडगे परतून घेणार आहोत। आता ज्यांना कोणाला मऊ पाहिजेत सांडगे तर त्यांनी असे परतून न घेता डायरेक्ट भाजीत टाकले तरी चालतात, पण परतून घेतल्यावर त्याची चव जरा चांगली लागते। आता हे थोडेसे गुलाबी रंगाचे होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। हे बघा, सांडगे हे असे थोडेसे खरपूस होईपर्यंत मी परतून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये त्याच तेलामध्ये आता आपल्याला फोडणी करायची। तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यात मोहरी टाकते। मोहरी तडतडली की हिंग टाकते। डाळीचं किंवा मटकीचे सांडगे असल्यामुळे हिंग जरूर टाका, म्हणजे पचनाला चांगलं असतं। थोडी हळद टाकते आणि त्याच्यामध्ये आपण आता हा कांदा कापलेला टाकणार आहोत। कांदा थोडासा परतून थोडा मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत। ही भाजी पटकन होते आणि चवीला पण खूप छान लागते। आता हे मटकीचे सांडगे जेव्हा केले होते तेव्हा त्याच्यामध्ये लसूण, जिरं हे सगळं वाटून टाकलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यात पण आहे, त्यामुळे त्याला चव चांगली लागते। तसंच मी आलं लसूणची पेस्ट न टाकता असं ह्याच्यामध्ये छोट्या खलबत्त्यात मी कुटणार आहे आणि ते मी ह्या कांद्यामध्ये घालणार आहे। आपला कांदा थोडा मऊ पडलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी हा टोमॅटो टाकते, म्हणजे टोमॅटो पण त्याच्याबरोबर छान मऊ पडेल आणि कांदा आणि टोमॅटो एकत्र शिजतील। तसं ह्या कांद्यामध्ये मी आता मीठ पण टाकणार आहे, म्हणजे कांदा लवकर मऊ पडतो, कारण आपल्याला सांडगे काही शिजायला एवढं नाही लागणार, त्यामुळे मीठ पण टाकून देते। हे मीठ टाकले आता मी। आता हे आपण 1-2 मिनटं जरा झाकण ठेवून चांगलं मऊ करून घेऊ, शिजवून घेऊ। थोडा वेळ झाकण ठेवून 2 मिनटं ठेवून देते वाफेत। आता हा कांदा आपला चांगला झालेला आहे, तर ह्याच्यामध्ये मी हे आलं लसूण ठेचून घेतलं होतं, तो ठेचा मी ह्याच्यामध्ये टाकत आहे। तसंच आता ह्याच्यामध्ये रंगासाठी म्हणून थोडी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची टाकते आहे आणि कांदा लसूण मसाला मी 1 चमचा टाकत आहे। तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त टाका। आता हा मसाला आणि आलं लसूण चांगला आपण छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला माझी स्पेशल इन्ग्रेडियंट्स काय टाकते ह्याच्यात ते मी सांगते। पहिला आधी कांदा आपण आणि हा आलं लसूण छान परतून घेऊ। मसाला आपला छान परतून झालेला आहे। आता काय करायचं, किंचित आपल्याला ही भाजीला दाटसरपणा येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये 1 चमचा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकते आणि ते कांद्यामध्ये छान परतून घेते, त्यामुळे त्याला खमंगपणा येतो। नुसतंच आपण पीठ टाकलं तर ते चांगलं लागत नाही, त्यामुळे हे कांद्यामध्ये असं छान परतून घेते। ते परतून झालं
की ह्याच्यामध्ये आपण सांडगे टाकू आणि थोडासा जितका रस्सा पाहिजे तितका आपण पाणी टाकू. आता हे डाळीचं पीठ छान खरपूस रंगावर परतून झालेलं आहे. मी 1-2 मिनटं त्याला असं परतून घेतलं ते छान असं खरपूस झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे तळलेले सांडगे टाकायचे आहेत आपल्याला. सांडगे थोडे मसाल्यात परतून त्याच्यामध्ये मी अर्धा कप कोमट म्हणजे गरम करून पाणी टाकणार आहे. गार पाणी टाकायचं नाही. आता हे बघा, हे सांडगे थोडे ह्याच्यामध्ये परतले. आता हे मी अर्धा कप पाणी टाकते. आता ह्या पाण्यामध्ये झाकण ठेवून शिजून द्यायचे सांडगे, म्हणजे थोडे मऊ पडून द्यायचे. आणि हे डाळीचं पीठ टाकल्यामुळे ह्याला थोडा ह्या ग्रेव्हीला दाटसरपणा येतो आणि खाताना खूप छान लागतं. तुम्ही पण टाकून बघा. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि त्याला 2 मिनटं शिजून देते. आणि अजून जर तुम्हाला रस्सा हवा असेल किंवा 2 मिनटांनी तुम्हाला कळेल की किती दाटसर झाले ते, त्यानंतर तुम्ही पाहिजे तर पाणी वाढवू शकता. भाजीला छान वाफ आलेली आहे आणि हे बघा त्याचा रस्सा असा दाटसर झालेला आहे. सांडगे पण मऊ पडलेले आहेत, शिजलेले आहेत आणि हे बघा रस्सा बघा असा दाटसर झालेला आहे. पण आपण 1 चमचा डाळीचं पीठ भाजून घातल्यामुळे त्याला अजून छान चव आलेली आहे. आता ही भाजी आपली तयार आहे. पटकन होणारी पावसाळ्याच्या दिवसातली भाजी. की तुम्ही रस्सा किती ठेवायचा हे तुमच्या मनावर आहे. पाणी किती घालायचं, मी अजून पाव कप पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे कारण आम्हाला थोडा रस्सा लागतो. तुम्हाला जर सुकी पाहिजे असेल तर तुम्ही सुकी करू शकता. अशी आपली सांडग्याची भाजी तयार आहे. धन्यवाद.